नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडलं असून याच विचारानं आपले शास्त्रज्ञ नागरी अणू कार्यक्रम पुढे नेत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासोबतच भारताची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॉटपेक्षा जास्त झाली असल्याची माहिती त्यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात दिली. ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. 1972मधली बांगलादेश निर्वासितांची समस्या, 1984ची भोपाळ वायू दुर्घटना यासारख्या देशाच्या आधुनिक इतिहासातल्या काही अत्यंत संवेदनशील घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी नवी दिल्लीत लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अमेरिकेत वॉशिंग्टन इथल्या एका हॉटेलमध्ये व्हाईट हाऊसच्या वार्ताहरांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी गोळीबार झाला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं गेलं. या प्रकरणी कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला पकडल्याचं सुरक्षा विभागानं कळवलं आहे. वर्धा, अमरावती आणि अकोला इथं हवामान विभागानं आज आणि उद्या उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा आणि भंडारा इथंही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर इथं आज तुरळक ठिकाणी आणि सांगली, सोलापूर तसंच मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी इथं आज हवामान विभागानं हवामान उष्ण आणि दमट राहील असा अंदाज वर्तवला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.